सर, जो साठा आहे तो जप्त करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले. किती साठा आहे? नाही, हे जे 16 कंपन्या आहे सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांचा साठा आहे असं नाही. काही दीव दमनमध्ये इतर ठिकाणी साठा होऊ शकते, पण FDA जे साठा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असतील ते जप्त करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे आणि निश्चित रूपाने ते जप्त करून लोकांना उपयोगी आणण्यासाठी सरकार वापरेल. तुम्ही जो आरोप केला आहे त्याच्यावरती भाजपचंच म्हणणं आहे की हे अर्धसत्य आहे. केंद्र सरकार डे टू डे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या टचमध्ये आहे आणि चुकीच्या पद्धतीनं आरोप केला जातोय जेणेकरून केंद्र सरकारची बदनामी व्हावी. नाही, आम्हाला बदनामी करायचा कोणाचा काही उद्देश नाही. आज सकाळपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंतप्रधान याला संपर्क करत आहे. ऑक्सिजनचा साठा आम्हाला कमी पडतो. स्टील उत्पादक जे कंपन्या आहेत त्यांच्याकडून साठा महाराष्ट्राला तात्काळ कसा मिळेल त्या विषयावर चर्चा करण्यासाठी. त्याचबरोबर हाच रेमडेसिवीरचा जो विषय आहे 20 लाख वायल हे एक्सपोर्ट ओरिएंटेड जे युनिट्स आहेत त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्यांना परवानगीसाठी, पण पंतप्रधान हे उपलब्ध नाही, बंगाल दौऱ्यावर आहे हे तेच सांगताय. आता सांगताय की अर्धसत्य मी बोलतोय. सत्य हे आहे की महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे परवीन दरेकर साहेब हे ब्रुक फार्मा नावाच्या कंपनीच्या लोकांना घेऊन औषध प्रशासन मंत्र्यांकडे भेटीला गेले. त्यांनी सांगितलं की 50,000चा साठा यांच्याकडे आहे, तुम्ही परवानगी दिली तर हे तुम्हाला देतील. 20 मिनिटात डिपार्टमेंट मंत्री मुख्यमंत्रीचा अप्रुव्हल घेऊन या ब्रुक फार्माला माहिती देण्यात आली की तुम्ही 50,000चा साठा द्या. आता ती कंपनी सांगते की आम्ही 5,000 पण देऊ शकत नाही. ही मागणी 50,000 वाईलचे ऑर्डर यांना द्या हे स्वतः दरेकर साहेब कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन आले होते. त्यांनी पाठपुरावा केला. 20 मिनिटात आदेश त्यांना देण्यात आला, ऑर्डर्स. आणि आता ते घुमजाव करताय. कोणाचा दबाव आहे? जेव्हा दरेकर साहेबांच्या सोबत आलेली कंपनी 50,000 वाईल द्यायला तयार होती, ऑर्डर दिल्यानंतर आता ते त्यांच्याकडे साठा नाही सांगताय. याच्यातूनच याच्यापेक्षा मोठा पुरावा त्यांना काय अपेक्षित आहे? दरेकर साहेबांनी याच्या बाबतीत बोललं पाहिजे. नाऊभाई जो साठा जप्त करणार आहे का ही सरकार सगळा साठा जप्त? नाही, आम्ही असं आहे एकंदरीत जप्त करणं हा आमची भूमिकाच नाही आहे. जे काही किंमत असेल महाराष्ट्र सरकार किंमत देऊन घ्यायला तयार आहे. ऑर्डर दिल्यानंतर ते घुमजाव करत आहे. ते काही खाजगीत बोलत आहे की आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्राला दिलं तर तुमच्या लायसन्स कॅन्सल होईल. मग आता जर केंद्र लायसन्स कॅन्सल करत असेल, भीतीपोटी आम्हाला ते साठा असून देत नसतील, ते जप्त करून जनतेसाठी हे म्हणजे लोकउपयोगी कामं आहे, इमर्जन्सी आहे. जप्त केल्याशिवाय साठा आम्हाला घेता येत नाही, त्यासाठी हे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. कधीपर्यंत जप्ती होऊ शकते काय? अधिकाऱ्यांना आदेश FDA ला दिलेलंच आहे. आता जिथे जिथे काय असतील FDAचे लोक कारवाई करतील. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय की आम्ही ऑक्सिजनची व्यवस्थित पुरवठा करतोय, केवळ भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र सरकार योग्य ती मदत जी आहे किंवा योग्य ती सुविधा नागरिकांना देऊ शकत नाही. मला वाटते की 12,500 KL आमच्याकडे उत्पादन आहे, ते सगळा वापर आम्ही करतोय. आता जे देशातल्या स्टील प्लांटच्या क्षमता कमी केंद्राने केली काय? कुठल्या स्टील प्लांटमधून लोकांना हे ऑक्सिजन देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे? भ्रष्टाचारचं नाव घेऊन हे त्यांना लपवता येत नाही. म्हणजे लोक मरताय आणि केंद्राच्या सरकार राजकारण करतो. पियुष गोयलजी, तुम्ही सांगा ना कुठून तुम्ही आम्हाला देण्याचा आदेश निर्गमित केलाय आणि तुम्ही हे सांगताय भ्रष्टाचार भ्रष्टाचार. अरे तुमच्या बाबतीत काय काय भ्रष्टाचारचा विषय, पण ते आज चर्चा करणार मी नाही. तुम्ही मुंबईत राहताय, कुठले हिसाब तुम्ही कसं लिहिताय हे सगळं आम्हाला माहीत आहे, पण ते आज वेळ नाही चर्चा करण्याची. चर्चा याची आहे की तुम्ही ऑक्सिजन कधी देणार, कसं देणार, देणार की नाही देणार हा विषय आहे. खोटे बोलून आरोप करून जबाबदारीपासून तुम्ही पळवाट काढू शकत नाही. प्रवीण दरेकरांनी म्हटलेलं आहे की नवाब मलिक यांनी जे आरोप केलेत
त्याचे पुरावे द्यावा, नाहीतर राजीनामा द्यावा त्यांनी. दरेकर साहेब, तुम्ही सांगा, ब्रूक फर्मा यांना घेऊन तुम्ही गेले होते की नाही? जर तुम्ही गेले होते, ब्रूक फर्मा औषध द्यायला तयार नाही, मग तुम्ही राजीनामा देऊन संन्यास घेणार काय? याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. अतुल भातखळकरांनी देखील अतिशय टोकाचा आरोप केलेला तुमच्याकडे. काही अंमली पदार्थाचं नाव घेऊन म्हटलेलं आहे की तुम्ही त्या अनुषंगाने बोलतात. काय सांगाल सर? ज्यांनी काय चूक केली ते तुरुंगात आहे. त्यांच्या वाचवणीसाठी मी काही केलं नाही. पण भाजपचे नेत्यांच्या केंद्र सरकारच्या बंगल्यात अंमली पदार्थ घेऊन त्यांच्या खाजगी सचिव मेला, त्यांचा पोरगा बेशुद्ध झाला होता. आजही भाजपचे केंद्रीय मंत्र्यांच्या घरातली लोक अंमली पदार्थ घेताय, विकताय. माझ्या जावईला अडकवला असेल तो तुरुंगात आहे, तो कायदेशीर लढाई आम्ही करू. पण तुमच्या खानदानमध्ये जे लोक अंमली पदार्थ घेऊन मेले त्याच्या बाबतीत अतुल भातखळकर कधी सांगणार? नावा घेऊ काय? कोण कोण कुठे घेतो अंमली पदार्थ? महाजन साहेबांचा पोरगा काय घेऊन झोपला होता याचे उत्तर द्या. आणि आता नावं घेतली तर नागडा होऊन जातील भारतीय जनता पक्षाची लोकांना बिनकारण अडकवताय आणि आरोप करताय. रेमडेसिवीरची चर्चा आहे, ऑक्सिजनची चर्चा आहे, आणि हे सगळे विषय काढून तुमचे विषय काढले तर नागडे होऊन तुम्हाला फिरता येणार नाही. आता ह्या प्रकारच्या राजकारण बंद करा. भाई, जिस तरह से आपने आरोप लगाया, लेकिन भाजपा ये कह रही कि आरोप आपके बेबुनियाद है और अर्धसत्य आप बता रहे हैं. देखिए, बीजेपी सरासर गलत कह रही है. जो 16 कंपनियों के निर्यात करने वाली कंपनियों का स्टॉक है आज भी उनके पास है. और कल ही 2 दिन पहले परवीन दरेकर, जो महाराष्ट्र में प्रतिपक्ष के नेता हैं, ब्रूक फर्मा नाम की कंपनी के लोगों के साथ औषध प्रशासन मंत्री के पास गए थे और उन्होंने 50,000 इंजेक्शन ये दे सकते हैं, इन्हें ऑर्डर दीजिए. 20 मिनट में मुख्यमंत्री की सही के साथ उनको ऑर्डर दिया गया. आज वो कंपनी कहती है मैं नहीं दे सकता. किसके दबाव में वो पीछे हट रही है? अगर मेरे आरोप बेबुनियाद हैं तो दरेकर जी बताएं. ये कह रहे हैं कि नवाब मलिक इस्तीफा दे दे. मैं कह रहा हूँ कि आप बताओ कि ब्रूक फर्मा वालों के साथ आप एफडीए के सिंघने साहब जो हमारे मंत्री हैं उनके घर गए थे कि नहीं? आपने ऑर्डर के लिए सिफारिश की थी कि नहीं? ऑर्डर सरकार ने दिया कि नहीं? आज वो कंपनी देने से इनकार कर रही है, सच है कि नहीं? हम कोई भी राजनीति नहीं कर रहे हैं. हमारी जनता परेशान है, हम मुद्दों को उठा रहे हैं. राजनीति के लिए इन मुद्दों को नहीं उठाया जा रहा है. संकट कम करने के लिए मुद्दे उठाए जा रहे हैं. अगर दवा 30 लाख इंजेक्शन या 20 लाख है, खुला कर दीजिए, संकट दूर हो जाएगा. आज देश भर में जो भी स्टील बनाने वाली कंपनी है वहाँ पे स्टील का उत्पादन कम कर दीजिए. ऑक्सीजन मेडिकल यूज़ के लिए आप परमिशन दे दीजिए. एक तरफ तो कोई निर्णय नहीं लेते और दूसरी तरफ जो सरकार काम करना चाहती है उसे अड़ंगा देने का काम करते हैं. हमें लगता है ये राजनीति उचित नहीं है.